भगवान विश्वकर्मा जे वास्तुशास्त्राचे पहिले गुरु आहेत. हिंदू धर्मातील देवतेंचे शिल्पकार, वास्तुकार आणि सृष्टीचे पहिले अभियंता. सर्व काही निर्माण करणारे म्हणजे विश्वकर्मा. सर्व कारागीर, लोहार, सुतार, सोनार, शिल्पकार आणि अभियंत्यांचे कुलदेवता असलेले भगवान विश्वकर्मा. सृष्टीच्या सुरुवातीलाच ब्रह्मा यांच्यापासून धर्म वासुदेव जन्मले. वासुदेव आणि अंगिरसी यांच्यापासून विश्वकर्मा जन्मले. काही ग्रंथांनुसार ब्रह्मा यांचे मानसपुत्र किंवा सातवे पुत्र म्हणूनही विश्वकर्मा यांना ओळखतात. स्कंद पुराणानुसार भाद्रपद वद्य संक्रांत त्यांनी रावणासाठी सोन्याची लंका तयार केली, श्रीकृष्णासाठी द्वारका, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर, किष्किंधा, स्वर्गलोक, कुबेरासाठी पुष्पक विमान, विष्णूंचे सुदर्शन चक्र, भगवान शिवाचे त्रिशूल आणि इंद्राचा वज्र भगवान विश्वकर्मांनी तयार केले. राम सेतू बांधण्यात त्यांचा पुत्र नल याने महत्वाची भूमिका बजावली. एवढेच नाही तर वास्तुशास्त्राचे पहिले गुरु विश्वकर्मा हे वास्तुशास्त्र या ग्रंथाचे रचनाकार आहेत. त्यांनी 5 तत्वे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांचे संतुलन साधून भवन, नगर, यंत्रांची रचना केली. ते 64 यांत्रिक कलांचे स्वामी आहेत. कारागीर, व्यापारी आणि कामगारांना त्यांची पूजा केल्यानं यश, उन्नती आणि सुरक्षा मिळते असं सांगितलं जातं. एवढंच नाही तर त्यांच्या कथेचं श्रवण किंवा पूजन केल्यानंही आपल्या मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. भगवान विश्वकर्मांची ही माहिती तुम्हाला माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा. याही व्यतिरिक्त भगवान विश्वकर्मा यांची विशेष कार्य तुम्हाला माहिती असतील तर शेअर करायला विसरू नका.